हो, अक्षर म्हणजे आवाजाच्या पूर्ण उच्चारित खुणा, आवाजाच्या पूर्ण उच्चारित खुणा. त्याच्यानंतर लिहा, हे बघा याच्यावर प्रश्न पडलेला आहे. म्हणजे अक्षर म्हणजे काय, तर खाली वेगवेगळे ऑप्शन देतील. तर आवाजाच्या पूर्ण उच्चारित खुणा, त्या खुणांना काय म्हणतात, अक्षर असे म्हणतात. आता मी कोणतेही तुम्हाला म्हणजे आवाज सांगितला तर तुम्ही त्याचं रूपांतर अक्षरात करू शकता, कारण की त्या खुणा तुम्हाला माहिती आहे. जर खुणाच माहीत नसल्या तर तुम्ही आवाजाचं रूपांतर काही करू शकणार. तुम्हाला च सांगला तर बरोबर च चीच खुण लिहिणार, म सांगितला तर म चीच लिहिणार. तर पूर्ण उच्चारित खुणा, आवाजाच्या पूर्ण उच्चारित खुणा लिहा. दुसरं ना, हो, दुसरं म्हणजे असे पॉइंट आहे. हा, लिहा. स्वर हे मुळातच अक्षरे असतात. स्वर हे मुळातच अक्षरे असतात. स्वर काय असतात, मुळातच अक्षरे असतात. आता अक्षर कसं तयार होते बघा, तुम्हाला सांगतो. अक्षर बरोबर व्यंजने. अक्षर म्हणजे काय, व्यंजन अधिक स्वर, व्यंजन अधिक स्वर. बोलू नका. अक्षर म्हणजे काय, व्यंजन अधिक स्वर. आता स्वर हे मुळातच काय असतात, अक्षरे. स्वर आधीच काय असतात, अक्षरे. हे जे व्यंजने असतात, व्यंजन, हे व्यंजने जे असतात, व्यंजन, याचा काय असतो, याच्यामध्ये स्वर मिसळलेला नसतो. म्हणजे जर तुम्हाला क लिहायचा आहे तर व्यंजन असा त्याचा पाय मोडलेला असतो, क. हा अपूर्ण आहे, म्हणजे अक्षर नाही आहे. हे काय आहे, व्यंजन आहे. आता तुम्हाला म्हटलं ख, याचा पण पाय मोडलेला राहील. आता जर याच्यामध्ये जर अक्षर मिळवलं म्हणजे क अधिक अ बरोबर क, हे झालं अक्षर. याला काय म्हणतात, अक्षर. समजलं, याला काय म्हणतात, अक्षर. म्हणजे व्यंजनांमध्ये जर स्वर मिसळला तर त्याचा काय तयार होतो, अक्षर. मग तुम्हाला खाली असे प्रश्न पडतील, खालीलपैकी अक्षर कोणते नाही. कसे प्रश्न पडू शकता, खालीलपैकी अक्षर कोणते नाही. तर तुम्हाला ऑप्शन कसे असतील बघा. पहिलं देतील क, दुसरं देतील काही देऊन टाकतील म. काय म्हटलं, अक्षर नाही असं म्हटलंय ना. खालीलपैकी कोणते अक्षर नाही. आता नाही म्हटलंय म्हणजे काय, तुम्हाला असं देऊन टाक बघा. पहिलं देऊन टाकतील अ, मग देऊन टाकतील ॲ, मग त्याच्यानंतर देऊन टाकतील क, आणि चौथं देऊन टाकतील न्य. न्य नाही, ऋषीचा ऋ देऊन टाकतील. हो बरोबर. आता हे सगळे जे आहे ना, हे स्वर आहे. जे स्वर असतात ते काय असतात, मुळातच अक्षरे असतात. आता तुमचं ऑप्शन काय येईल मग, हो, हे अक्षर नाही. ते कारण की त्याचा पाय मोडलेला आहे, आणि पाय मोडलेलाचा अर्थ असतो की ते व्यंजन. ठीक आहे. आता खाली लिहून घ्या. पुढचं भाषा. भाषा, भाषा म्हणजे काय, त्याच्या पुढे लिहा, विचार व्यक्त करण्याचे साधन. भाषा, भाषा म्हणजे काय, विचार व्यक्त करण्याचे साधन. भाषा हे काय आहे, याच्यावर प्रश्न पडले सगळे. हे असेचे असे पाठ केले तरी चालतील तुमचे. भाषा म्हणजे काय, विचार व्यक्त करण्याचे साधन. विचार
व्यक्त करण्याचे साधन, विचार व्यक्त करण्याचे साधन. त्याच्या खाली लिहा मराठी भाषेचे लेखन कशामध्ये होते सांगा बरं. लिहा मग. मराठी भाषेचे लेखन देवनागरीमध्ये होते. लिपीत, देवनागरी लिपीत. मराठी भाषेचे लेखन कशात होते? देवनागरी लिपीत. त्यानंतर लिहा अक्षरावर दिलेली आडवी रेष, त्याला काय म्हणतात? शिरोरेषा. शिरोबिंदू नाही, शिरोरेषा. अक्षरावर दिलेली आडवी, हे बघा ही जी आडवी रेष देतो ना आपण, आडवी रेष, याला म्हणतात शिरोरेषा. 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 अक्षरावर दिलेली आडवी रेष याला काय म्हणतात? शिरोरेषा. त्याच्यानंतर लिहा देवनागरी लिपी कशी लिहितात? देवनागरी लिपी कुठून? डावीकडून उजवीकडे. डावीकडून डावीकडून उजवीकडे. देवनागरी लिपी कशी लिहितात? डावीकडून उजवीकडे. उजवीकडे लिहितात. देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे लिहितात. त्यानंतर लिहा व्याकरण म्हणजे, याच्यावर प्रश्न पडला आहे. हे सगळे याच्यावर प्रश्न पडलेले. व्याकरण म्हणजे लिहा व्याकरण म्हणजे भाषा स्पष्ट करणारे शास्त्र. शुद्ध करणारे नाही, काय लिहायचं? भाषा स्पष्ट करणारे. किंवा भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र चालते. भाषा स्पष्ट करणारे शास्त्र. भाषा स्पष्ट करणारे शास्त्र. व्याकरण म्हणजे भाषा स्पष्ट करणारे शास्त्र. त्यानंतर लिहा देवनागरी लिपी आदर्श मानण्याचे कारण. सांगा बरं काय कारण आहे? देवनागरी लिपी आदर्श मानण्याचे कारण सांगा. देवनागरी लिपी आदर्श मानण्याचे कारण काय आहे? लिहा प्रत्येक ध्वनीसाठी स्वतंत्र चिन्ह आहे. प्रत्येक ध्वनीसाठी स्वतंत्र चिन्ह आहे. प्रत्येक ध्वनीसाठी काय आहे? स्वतंत्र चिन्ह आहे. त्यानंतर लिहा भाषा ही नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते. भाषा ही
नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते. भाषा ही नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते. बघा, कारण काय आहे सांगा. भाषेमध्ये बदल होत जातात. काळानुसार बदल होत जातात भाषेमध्ये. बदल होतात. भाषा ही नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते, कारण भाषेमध्ये काळानुसार बदल होत जातात. आता तुम्ही जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली जी भाषा बघाल तर त्याच्यात वा वी वे जास्त वापरायचे. करीजे, करिले, तुम्ही ऐसे कैसे करिले या पद्धतीचं ते लिखाण पण मोडी भाषेत राहायचं की ते तुम्हाला आता समजणार नाही. म्हणजे 400 वर्षापूर्वी आणि त्याच्या आधी समजा 2000 वर्षापूर्वी तर मुळीच एकदम तुम्हाला तर समजणारच नाही. म्हणजे आज आपल्या जे मराठी भाषेत आहे, मी म्हणतो 30 ते 40% इंग्रजी शब्द आहे. तुम्ही पेन म्हणसान, पेन्सिल म्हणसान, टेबल, खुर्चीला चेअर म्हणसान, ठीक आहे नाही म्हणसान. आता म्हणजे भाषा कशी असते, काळानुसार ती बदलत जाते, म्हणून ती नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते. नदीचा प्रवाह प्रत्येक ठिकाणी बदलत असतो, है ना. तर काळानुसार ती बदलते. लिहा पुढे. आता मराठी भाषा कशी तयार झाली बघा. मराठी भाषा संस्कृत अधिक प्राकृतने तयार झाली. संस्कृत अधिक प्राकृत. संस्कृत आणि प्राकृत. आता मराठी भाषेला बाळबोध लिपी असेही म्हणतात, किंवा देवनागरी जी पण लिपी आहे तिला बाळबोध पण लिपी असे म्हणतात. बाळबोध ते लिहून देतो, थांबा जरा, अजून नको हे लिहून घ्या पहिले. मराठी भाषा कशी तयार झाली आहे, संस्कृत अधिक प्राकृत. लिहा. या मराठी भाषेलाच काय म्हणतात, बाळबोध लिपी. मराठी भाषेलाच काय म्हणतात, बाळबोध लिपी. आता ही बाळबोध लिपी जी असते याला म्हणजे देवनागरी लिपी पण म्हणतात. काय म्हणतात, देव लिपी. बाळबोध आणि देवनागरी लिपी हे एकच शब्द आहे ना. मराठी भाषात काय आहे, देवनागरी लिपीत लिहितात आणि तिलाच काय म्हणतात, बाळबोध लिपी पण म्हणतात. आणखी लिहून घ्या त्याच्यातच. आता मराठी भाषा कशी तयार होते आणखी, उभ्या आडव्या, गोलाकार, तिरप्या. उभ्या, आडव्या, गोलाकार, तिरप्या रेषांनी बनलेली भाषा. बघा, म्हणजे मराठी भाषा कशी तयार झाली आहे, तर उभ्या, आडव्या, गोलाकार किंवा गोलसर तिरप्या रेषांनी तयार झालेली भाषा. म्हणजे त्याच्यात सगळे झाले, उभ्या रेषा आहे, टिंब आलाय म्हणजे अनुस्वार आहे. या पद्धतीने जी भाषा तयार होते ती मराठी भाषा, म्हणजे देवनागरी लिपी असं म्हणू शकतो. लिहा. त्याच्या खाली लिहा, आपल्या मनातील. लिहा, आपल्या मनातील
आपल्या मनातील भावभावना व्यक्त करणे. आपल्या मनातील भावभावना व्यक्त करणे. आपल्या मनातील भावभावना व्यक्त करणे याला काय म्हणतात? आत्माविष्कार. आत्माविष्कार. आत्माविष्कार असे म्हणतात. तुम्हाला पेपरात प्रश्न पडू शकतो की आत्माविष्कार म्हणजे काय. तर त्याचा अर्थ काय होतो? आपल्या मनातील भावभावना व्यक्त करणे. आता एखाद्याला राग आला, मग तो त्याच्या भावना व्यक्त करतो. तुम्हाला असा बोलला, हा तू हे चांगलं नाही केलं, माझं मन दुखलं, म्हणजे मनातील भावना व्यक्त करतात, आहे ना. कोणी गाण्यातून प्रकट करतो, आहे की नाही. गाण्यातून कसा प्रकट करतो की काश दो दिल होते सीने में, एक टूट भी गया तो, म्हणजे मनातील भावना व्यक्त करतो, आहे ना. असं ना. तर या पद्धतीने म्हणजे मनातील भावना, बोलू नका रे तुम्ही तर एकदम दुसऱ्याकडे चालले गेले. मनातील भावना व्यक्त करण्याच्या याला काय म्हणतात? आत्माविष्कार म्हणतात, आहे ना. कोणाकोणाला आत्माविष्कार आला म्हणजे काय? तो मनातील भावना व्यक्त करतोय. किंवा कोणाकोणाचं नवीन लग्न होते आणि तो खूप एकदम कवी बनून जातो, हा. तर याप्रमाणे तो त्याच्या भावना व्यक्त करतो. कोणाचं म्हणजे ना प्रेमभंग होते, तो पण कवी बनतो, हा. तर अशा प्रकारे बोलणं. चला पुढे लिहा. लिहा भाषा. तर मग आता ऍड करून टाकताय. लिहा भाषा विषयक कौशल्याचे. हो, भाषा विषयक कौशल्याचे साधारण 5 पायऱ्या. बघा, भाषा विषयक कौशल्याच्या किती पायऱ्या आहे? 5. तुम्हाला याच्यावर प्रश्न पडलेला आहे की भाषा विषयक कौशल्याच्या किती पायऱ्या आहे. हा, म्हणजे भाषा किती पद्धतीने जाणून घेता येते, कौशल्य आहे ना. मग ते आता एक एक लिहून घेऊ. पहिली, भाषा विषयक कौशल्याच्या 5 पायऱ्या. पहिली लिहून घ्या, ऐकणे. पहिले तर तुम्हाला ऐकता आलं पाहिजे, तर समोरचा काय म्हणतोय तेव्हाच तुम्ही त्याच्या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित देऊ शकता. ऐकणे. बोलणे. तिसरी पायरी लिहून घ्या, ऐकणे, बोलणे. वाचणे. लिहा, वाचणे. ऐकणे, वाचणे, लिहिणे. हा, बरोबर आहे. लिहिणे. आणि 5वं आहे आकलन करणे. आकलन करणे. कोणतीही परीक्षा देताना तुम्हाला आधी काय करायला पाहिजे? त्याच्या प्रश्नपत्रिका सोडवायला पाहिजे. समजा तुम्ही ग्रुप डी ची देताय, तर ग्रुप डी च्या प्रश्नपत्रिका सोडवा. 3 ते 4 प्रश्नपत्रिका, जास्त नाही. त्याच्यानंतर समजा तुम्ही पोलीस भरती देताय, तर पोलीस भरतीच्या 4 ते 5 प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवायला पाहिजे. त्याच्यानंतर त्याचं ॲनालिसिस करायला पाहिजे. मी हे वाचलं होतं का, मी अंदाजे उत्तर सोडवलं का, याचं हे बरोबर आलेल्यांपैकी. हा, जर हे वाचलेलं होतं म्हणून मला बरोबर आलं, मला माहीत होतं. अंदाजे सोडवलं, मला माहीत नसताना मी टिक केली, ते बरोबर आलं, त्याच्यावर लक्षात घ्यायचं. म्हणजे या विषयावर आपण अभ्यास करायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही असे त्याचे वेगवेगळे भाग केले तर तुमचा एक माइंडसेट तयार होऊन जातो आणि कोणत्याही प्रकारच्या नोट्स काढताना तुम्ही त्या पद्धतीने काढता की तू उपयोगात कशा पडते. तर त्याच्यानंतर तुम्हाला विषय माहीत पाहिजे, सिलेबस जो पण आहे, किती विषय आहे, पोलीस भरतीला किती आहे की नाही, गणित किती मार्काला आहे,
बुद्धिमत्ता किती मार्काला आहे, चालू घडामोडी किती मार्काला आहे. चालू घडामोडी म्हणजे करंट अफेअर्स आहे ना. तर या पद्धतीचं जर तुम्ही जर असं नियोजन केलं, मग तुमच्या लक्षात येईल तुमच्या जमेच्या बाजू कोणत्या आहे, म्हणजे तुमचे सोपे विषय कोणते आहे आणि कठीण विषय कोणते आहे. पहिल्यांदा हे करायला पाहिजे, डायरेक्ट अभ्यास करू नका. मग सोपे विषय आणि कठीण विषयाची विभागणी करायची. मग 24 तास राहतात तुमच्याकडे, 24 तासाचं नियोजन करायचं. मी किती तास झोपणार आहे, किती तास जेवणार आहे, त्यानंतर किती तास बाहेर फिरणार आहे की नाही, महत्त्वाच्या कामांना किती वेळ द्यायचा आहे आणि अभ्यासासाठी किती वेळ उरला. मग त्याच्यानंतर तुमचे समजा दिवसभरातून 7 तास उरले, तर मग 7 तासाचं कसं नियोजन करायचं. क्लाससाठी तर 4च तास चालले जात आहे ना. क्लास तुमचा 3 तासांचा पाहिजे जास्तीत जास्त. हां, तर त्याच्यानंतर तुम्ही 2-2 तासांचे ग्रुप करायला पाहिजे. 2-2 तासांचे ग्रुप करायला पाहिजे की 2 तास मी हा अभ्यास करेल, 1 तास गणित करेल, 1 तास बुद्धिमत्ता करेल, चालू घडामोडी 1 तास करेल. हे 3 तास तर फिक्स आहे. म्हणजे 2 तास किंवा 3 तास उरतील, त्याच्यात आहे ना कोणतेही कठीण विषय तुमचे जे असतील त्याचा अभ्यास सुरू करायचा की 2 तास मी हा अभ्यास करणार आहे, 8 दिवसात मी इतका पाठ करणार. समजा विज्ञान कठीण जातं, तुम्हाला भौतिकशास्त्र कठीण जात असेल, तर भौतिकशास्त्र जो असेल तो पाठ तो मी कमीत कमी 10 दिवसात पूर्ण करेल आणि 10 दिवसात कमीत कमी याचे 5 चॅप्टर तरी मी पूर्ण एकदम संपवून टाकेल. त्याच्यावरचे प्रश्न, त्याच्यावरचे नोट्स असे विविध काढायला पाहिजे तुम्ही. तर तुम्ही कुठेतरी म्हणजे लाईनमध्ये येतात. नाही तर फक्त आले, क्लास करताय, घरच्यांनी पाठवलं, घरच्यांनी पैसे भरले म्हणून इथे क्लास करायचा आणि घरच्यांना पोचवायचं, इथे मजा मारायची. हे सगळ्या चुकीच्या गोष्टी. म्हणून जे शिक्षक शिकवत आहे ना त्याच्याकडे जरा लक्ष ठेवत, म्हणजे आमच्याकडे, आणि काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं. आमच्या गोष्टींकडे दुर्लक्ष नाही करायचं. बाहेरचे जे बोलता ना, कधींचा पोलीस होतोय, सांगायचं नाही कोणाला की तुम्ही काय करताय. तुम्ही जर अभ्यास करताय पोलीस भरतीचा, ग्रुप डीचा किंवा रेल्वेचा, PSIचा, कोणालाही सांगायचं नाही. समजते. जर सांगितलं तर तुमच्यावर आणखी जबाबदारी येऊन जाते. ते विचारता वारंवार, का रे होतो हे काय झालं, का रे होतो हे काय झालं, आणि नाही झालं मग ते आपली टिंगल उडवायला लागतात. तुम्ही या कुठे गेले सार्वजनिक ठिकाणी, मग तुम्हाला मुद्दाम ते म्हणते, हो PSI इकडे. असं व्हायला नको. तर कोणालाच सांगायचं नाही की तुम्ही काय करताय. आणि जेव्हा तुम्ही पास व्हाल, यशस्वी व्हाल, तेव्हा डायरेक्ट पेढे घेऊन जायचे, हे घे म्हणा. तो आणि कशाचे आहे म्हणे, मी फौजदार झाला. मग त्यांना शॉक बसतो. मग असं म्हणायचं, हिला डाला ना. हा, तर असं हलवून टाकायचं सगळ्यांना. लक्षात आहे रजनीकांतचा डायलॉग. हा, चला लिहा पुढचं. आता स्पष्ट उच्चारित अनुस्वार कोणकोणते आहेत. स्पष्ट, स्पष्ट उच्चारित अनुस्वार. शब्दांमध्ये स्पष्ट उच्चारित, उच्चाराने म्हणजे बोलणे, स्पष्ट उच्चारित अनुस्वार शब्दांमध्ये य, र, ल, व, य, र, ल, व यांचा उच्चार येतो. यांचा उच्चार येतो. आता यांचा उच्चार कसा येतो. आता समजा तुम्ही म्हटलं सिंह, आता याच्यावर टिंब दिलाय, अनुस्वाराच्या पुढे काय ह आलाय. आता त्याचा उच्चार कसा होतो, व चा उच्चार होतो, सिंह असा होतो की नाही. तर ह्या असा न लिहिता असा लिहायचा नाही, याला स्पष्ट उच्चारित अनुस्वारच म्हणतात. याला स्पष्ट उच्चारित अनुस्वार द्यायचा. असं लिहिण्याची पद्धत नाहीये, याच पद्धतीने लिहिता येते. हा, तसं संयम, संयम, आता इथे या टिंबाच्या जागी आपण य ला य लावू शकतो. संयम, संयम आहे ना.
तर हे काय आहे, स्पष्ट उच्चारित अनुस्वार आहे. यांना काय म्हणतात, या सगळ्या चारींना अर्धस्वर म्हणतात. काय म्हणतात, अर्धस्वर. अर्धस्वरांमध्ये आता जो स्पष्ट उच्चारित अनुस्वार आहे त्याच्यात र चा उपयोग होत नाही. हा, ते लिहून टाकलं आपण, पण र चा उपयोग त्याच्यात होत नाही, लक्षात घ्या. आता खाली लिहा, स्पष्ट उच्चारित अनुनासिक. एकूण जे किती अनुनासिक आहे, एकूण 5 अनुनासिक. जे क चा गट, म चा गट किंवा क ख हा याच्यामध्ये जो येतो, आता बघा की कोणकोणते असं असतो, याला काय म्हणतात, हे अनुनासिक आहे, याला काय म्हणतात, ग म्हणतात. याला काय म्हणतात, ग. आणि याला काय म्हणतात, हा याला न म्हणतात. याला काय म्हणतात, न. मग त्याच्यानंतर न, न येईल ना, मग न आणि म. हे 5 काय आहे, अनुनासिक आहे. हे 5 काय आहे, अनुनासिक. आता स्पष्ट उच्चारित अनुनासिक, आता यांचा उपयोग म्हणजे अनुस्वार असला तर कसा करतात, म्हणून ह्याच्यामध्ये ना स्पष्ट उच्चारित अनुनासिक, त्याला अनुनासिक म्हणतात. आता बघा, उदाहरणार्थ बघा, गंगा. आता हा जो गंगा शब्द आहे, अय भाऊ बोलू नका, हा जो गंगा शब्द आहे तो कसा लिहितात. आता या अनुस्वाराच्या पुढे काय आहे, ग आहे. मग ग गटातला अनुस्वार कोणता आहे, अनुनासिक हे आहे. मग हे घ्यायचं, मग कसं येईल, गंगा. याला कसं लिहितात, असं लिहू शकतात, गंगा. त्यानंतर आता बघा, तंतू. तंतू तंतू बघा, तंतू कसे लिहितात, या त च्या पुढे कोणता शब्द आहे, तच आहे. मग त गटातला अनुनासिक कोणता आहे, न आहे. मग तंतू, मग कसं येईल, त. हा टिंब नाही द्यायचा, तंतू. या पद्धतीने बघा, जर अनुनासिक येऊ शकत असतील तर त्यांना स्पष्ट उच्चारित अनुनासिक म्हणतात. म्हणजे हे शब्द जे आहे ते स्पष्ट उच्चारित अनुनासिक आहे, आणि वरचा काय आहे, स्पष्ट उच्चारित अनुस्वार आहे. यांच्या ठिकाणी अनुस्वारा ठिकाणी अनुस्वारच लिहितात. या पद्धतीने लिहू नये, या पद्धतीने लिहिण्याची सवय नाहीये. म्हणजे असे लिहित नाही, असं लिहित नाही. तुम्हाला असंच लिहावं लागणार, या पद्धतीनेच लिहावं लागणार. ठीक आहे, खाली लिहा, खाली लिहा. बघा, वर्ण म्हणजे काय, मूल ध्वनींना वर्ण असे म्हणतात. मूल ध्वनी, मूल ध्वनींना काय म्हणतात, वर्ण असे म्हणतात. हे लिहून घ्या आता. या अनुनासिकाचा, या अनुनासिकाचा उच्चार ग असा करावा. या अनुनासिकाचा उच्चार कसा करायचा, ग सारखा. मूळ ध्वनी म्हणजे तोंडा वाटे निघणारे जे पण ध्वनी असतात त्यांना मूळ ध्वनी असे म्हणतात.
आणि या, हा बघा बरेच जणांना माहित नसते, या अनुनासिकाचा या अनुनासिकाचा अनुनासिकाचा उच्चार काय करायचा? न असा करावा. या अनुनासिकाचा उच्चार कसा करायचा? न असा करायचा. आता बघा याचं एक दाखव का याचा? मंजूर. मंजूर. आता बघा टिंबा हे मंजूर आहे. मंजूरच्या पुढे या अनुस्वाराच्या पुढे काय येतोय? ज. मग ज गटातला कोणता येईल तो? या न. मग काय यायचं? कसं लिहायचं याचं? मंजूर. या पद्धतीने बरेच जण याला त्र म्हणून टाकतात. त्र नाही म्हणायचं. काय म्हणायचं? न. ठीक आहे. चला आता वर्णमालिका लिहून टाकू. वर्णमालिका कोणाची पाठ आहे? एकूण वर्ण किती आहे? वा, हे माहिती. हे लिहून झालं का? बरोबर. एकूण वर्ण किती आहे? वर्ण किती आहे? 52. बरोबर. स्वर किती आहे? 14. बोलू नका रे. स्वर किती आहे? आरोळा का? आता धीरे बोलायचं, जोरात नाही बोलायचं. हा, त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर येतात व्यंजने. व्यंजने किती आहे? थांबा, स्वरादी राहील. स्वरादी किती आहे? 2. व्यंजने बघा, व्यंजने 36 आणि संयुक्त व्यंजने किती आहे? 2. बघा 52 कसे होतात? 14 आणि 2 16. 16 आणि हे 36. 16 आणि 36 52च होतील ना. आता या 36 मध्ये बघा 52 होत आहे ना. हा, पहिले 34 होते. याच्यातच हे 2 आहे. याच्यातच हे 2 आहे. 36 पहिले 34 होते. मग नंतर त्यांनी हे संयुक्त व्यंजने न्य आणि क्ष आणि न्य हे 2 वाढवले. याच्यामध्ये स्वरमध्ये कोणते वाढले? ä आणि अ. नाही, बदल होतो ना. आता हे आधी नव्हते. आम्ही जेव्हा अभ्यास करायचे ना तेव्हा 48 होते. हा, आता हे जे आहे संयुक्त व्यंजने, हे जे संयुक्त व्यंजने आहे यांना जोडाक्षरेही म्हणतात. जोड अक्षरे. हे दोन्ही हे लिहू नका, मी लिहून देईन पुढे. पण लक्षात घ्या की हे जे संयुक्त आहे यांना जोडाक्षरेही म्हणतात. हा, बाकीचं नाही. आता बघा 36 मध्ये कोण काय काय आहे? स्पर्श व्यंजने. स्पर्श व्यंजने किती आहे? 25 आहे. हा, तुम्ही लिहून घ्या, कच्चं आहे. मग मी तुम्हाला पूर्ण आपली वर्णमाला लिहून दाखवतो. ते तुम्हाला पाठच पाहिजे. वर्णमाला जर माहित असली तर तुमचे अर्धे प्रश्न संपतात इथे. हा, स्पर्श व्यंजने 25. अर्धस्वर किती आहे? 4. हे कोणते? यर लव है ना. उष्मे किती आहे? 3. श आणि स. त्याच्यानंतर उष्म्यानंतर काय ते? हा,
नाही, महाप्राणी ना, महाप्राणी एक. आता हा जो आहे स्वतंत्र, स्वतंत्रलाच काय म्हणतात आता? द्रविडियन. स्वतंत्रलाच काय म्हणतात? द्रविडियन एक. कोणता आहे तो? ड. चालते. हा बघ आता सरी बाजूच्या याच्यातल्या या वरच्या याच्यात कॉलम मध्ये बघा, द्रविडियन एक, त्याच्यानंतर संयुक्त. संयुक्त व्यंजने किती येतील? 2. कोणते आहे? श आणि ञ, हे संयुक्त मध्ये येतात. आता आपण पूर्ण वर्णमाला लिहून घेऊ. पुसू काय आहे? लिहून घेऊ. चला 5 मिनिटात आता पुढचं लिहून घेऊ. वर्णमाला लिहून घेऊ आणि मग संपू. कसं करता येईल ते? असं कुठे? आता वर्णमाला पटापट लिहून घ्या. वर्णमाला. आता बघा वर्णमालेचे आता इथे लक्षात हो, स्वर किती एकूण? 14. आता 14 स्वर मध्ये कोणकोणते बघा. पहिलं आहे ऱ्हस्व. त्यानंतर येतात दीर्घ, त्यानंतर संयुक्त, समजता येणारे अक्षर, आणि असतात इंग्रजीत आहे ना. ऱ्हस्व कोणतं आहे? हे बघा, हा अ आणि हा दीर्घ आहे. इकडे लक्ष द्या. बघा, अ आ, ई उ ऊ, आणि हा असतो तृ आणि लू. हे बघा 5 किती आहे? ऱ्हस्व किती आहे? 5 ऱ्हस्व आहे, 3 दीर्घ आहे. संयुक्त कोणकोणते बघा? ए ऐ ओ औ. इंग्रजीमध्ये काय येईल? ॲ आणि अ. हे इंग्रजीतून आलेले आहे. आता हे जे 2 घेतले इंग्रजी, ते कोणत्या समितीनुसार घेतले? मंगळूरकर समिती. आणि ते तुम्हाला जे संयुक्त सांगेन ना, ते सबनीसने हे केलं. सबनीस जे होते त्यांनी हे केलं होतं की त्यांनी सूचना दिल्या होत्या की हे 2 स्वरांना संयुक्त स्वर व्यंजने असे म्हणा. हा, इंग्रजीची सगळ्यांची पाठ असते. हा, मराठीची वर्णमाला कोणाचीच पाठ नसते. लिहून झालं का? चला पुढचं बघा. स्वरादी कोणकोणते? 2 आहे. किती आहे? 2 स्वरादी 2. आहा. त्याच्यानंतर व्यंजने. तर व्यंजनेमध्ये कसे प्रकार पडतात ते बघा. स्पर्श. कोणतं अक्षर समजत नाही आहे? कोणतं? हे अ आहे, ई आहे. ह्रस्व दीर्घ संयुक्त. ह्रस्व नाही, ह्रस्व. ठीक आहे, विचारून घ्यायचं. बघा, हे 5 आहे, ह्रस्व आहे, दीर्घ 3 आहे, संयुक्त किती आहे? 4 आहे, आणि इंग्रजीतून आलेले 2 आहे. हा, आता स्पर्श व्यंजने किती आहे? 25. स्पर्श व्यंजने किती आहे? 25. आता याच्यात कसे गट पडतात बघा.
इथे लिहायचं मृदू, इथे लिहायचं कठोर, इथे लिहायचं अनुनासिक, इथे लिहायचं अनुनासिक. काय झालं? मग संपलीच ना वर्णमाला. काय 25 आणि 4 29, 32, 33, 34, 35, 36. ते 36 आणि हे 2 38, 38 आणि 14 52. एकूण वर्णमालेत किती हे आहे? 52. हे किती आहे? 52 वर्ण. बघा लक्षात आलं. मापदंड किती आहे? 1 आहे. स्वतंत्र 1, संयुक्त व्यंजन 2. ठीक आहे, बस. हे 25 आहे. हे अनुनासिक किती आहे? 5. हे कठोर आहे, हे मृदू आहे. ठीक, आज आपण इथे संपवतोय.